भाजपा नेता परिणय फुके ने मनोज जरांगे पर गंभीर आरोप लगाया है। नागपुर में पत्रकारों से बात करते हुए उन्होंने कहा कि मनोज जरांगे में मराठों की मदद करने की कोई भावना नहीं है। वो मराठों और ओबीसी समाज के बीच शांति को भंग करने के उद्देश्य से असंवैधानिक मांग कर रहे हैं। इसके साथ ही उन्होंने मराठा आरक्षण के मुद्दे पर शरद पवार, नाना पटोले और उद्धव ठाकरे से अपनी राय स्पष्ट करने की अपील की है। पहिल्या दिवसापासून जरांगेजींची ज्या मागण्या आहेत त्या असंवैधानिक आहे आणि कोणत्याही कायद्यात टिकणाऱ्या नाही आहेत। आज जर त्यांनी जी मागणी केली आहे की ओबीसी समाजामध्ये आरक्षणाचं, तर ओबीसी समाजामध्ये मराठ्यांना सामावून घेण्याचा कुठलाही अधिकार कोणत्याही सरकारला नाही, ते राज्य सरकार असणार किंवा केंद्र सरकार असणार। आणि म्हणून या चुकीच्या मागण्या घेऊन जरांगेजी पहिल्या दिवसापासून लागलेले आहेत आणि ते होणार नाही हे आता त्यांना स्पष्ट झालेलं आहे। आणि त्यांना कुठेतरी वाटतं आहे की मराठा समाजामध्ये जो त्यांनी एक भ्रम निर्माण केला होता आणि स्वतःची लोकप्रियता निर्माण करून घेतली होती, काही क्षणिक लोकप्रियता निर्माण करून घेतली होती, ती आता कुठेतरी संपुष्टात आलेली आहे। ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात माझा आणखीन या माध्यमातून विरोधी पक्षातील जे नेते आहेत ते शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार साहेब असतील, काँग्रेसचे नाना पटोलेजी असतील किंवा शिवसेने उबाटाचे उद्धव ठाकरे असतील, या सगळ्या नेत्यांना विनंती आहे आणि या माध्यमातून ओबीसी समाजाच्या वतीने मी त्यांना एक प्रश्न विचारतो की या जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्यात यांचं काय मत आहे, कारण तेही एक सक्षम विरोधी पक्ष महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांची या सगळ्या याच्यात मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं की नाही द्यायचं, की मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यायचं, या संदर्भात या तिन्ही नेत्यांची काय भूमिका आहे हे या माध्यमातून आपल्याला विचारतो आहे।